नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। उद्यापासून या 7 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा वाटप होणार आहे। चला तर पाहूया कुठल्या 7 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा वाटप होणार आहे। तत्पूर्वी जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर लगेच सबस्क्राइब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारची माहिती वेळोवेळी आपल्याला मिळत राहतील। मराठवाड्यातील 7 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 1760 कोटींचा पीक विमा मिळणार असून परभणी जिल्ह्याला सर्वाधिक नुकसान भरपाई मिळणार आहे। या 7 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। केंद्र आणि राज्य सरकारच्या पीक विमा योजनेअंतर्गत एकूण 1760 कोटींचा नुकसान भरपाईला मंजुरी देण्यात आली असून त्यापैकी परभणी जिल्ह्यातील सर्वाधिक म्हणजे 426 कोटींची भरपाई मिळणार आहे। पीक विमा भरपाईच्या दृष्टीने परभणी जिल्ह्यातील सर्वाधिक नुकसान भरपाई मंजुरी देण्यात आली आहे। परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकूण 426 कोटी रुपये मंजूर झाले असून संपूर्ण मराठवाड्यातील जिल्ह्यांसाठी एकूण 1760 कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे। कृषी विभागाने सांगितले आहे की जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाई जमा होण्यास सुरुवात झाली असून उर्वरित शेतकऱ्यांना पुढील 4 ते 5 दिवसात भरपाई मिळेल। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली, परभणी, नांदेड, धाराशिव या जिल्ह्यांना पीक विमा भरपाई मंजूर झाली आहे। तर कोणत्या जिल्ह्याला कोणत्या कारणावरून किती भरपाई मंजूर झाली आहे हे खालीलप्रमाणे। छत्रपती संभाजीनगर स्थानिक नैसर्गिक आपत्ती 83 कोटी 38 लाख, पीक कापणी प्रक्रियक नुकसान भरपाई 4 कोटी 83 लाख, एकूण भरपाई 88 कोटी 21 लाख। जालना स्थानिक नैसर्गिक आपत्ती 196 कोटी 95 लाख, कापणी नुकसान भरपाई 66 कोटी 44 लाख, एकूण भरपाई 236 कोटी 40 लाख। परभणी स्थानिक नैसर्गिक आपत्ती 101 कोटी 79 लाख, प्रतिकूल ऋतुमान 296 कोटी 88 लाख, कापणी पश्चात नुकसान भरपाई 27 कोटी 77 लाख, एकूण भरपाई 426 कोटी 25 लाख। नांदेड स्थानिक नैसर्गिक आपत्ती 101 कोटी 62 लाख, प्रतिकूल ऋतुमान 245 कोटी 59 लाख, एकूण भरपाई 357 कोटी 21 लाख। हिंगोली स्थानिक नैसर्गिक आपत्ती 26 कोटी 68 लाख, प्रतिकूल ऋतुमान 154 कोटी 26 लाख, एकूण भरपाई 181 कोटी 4 लाख। बीड स्थानिक नैसर्गिक आपत्ती 212 कोटी 67 लाख, धाराशिव स्थानिक नैसर्गिक आपत्ती 231 कोटी 5 लाख। अशाच नव्या माहितीकरता चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।